या गावच्या विविध भागात जसे की जंगलात, देवळाच्या परिसरात, स्मशानभूमीत जिकडे तिकडे अनेक ठिकाणी अनेक मूर्त्या जमिनीतून बाहेर येत होत्या. आणि हे पहा, खांबाप्रमाणे दिसणारे हे दगडे सापडलेत. मंडळी, मी प्रणय बालकृष्ण पाडावे तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या अस्सल मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नावच आहे युट्यूब मराठी. मंडळी, आपल्या देशामध्ये दोन मोठे ग्रंथ आहेत, ते म्हणजेच महाभारत आणि रामायण. यांना आपण पुराणही म्हणतो, पण मला तरी वाटते पुराण नाहीत, कारण ते इतिहास आहे आपला, कारण त्याचे खूप असे पुरावे आपल्याला अजूनही आढळतात. तर आज आपण अशाच एका ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्याचा संबंध थेट महाभारताशी आहे, देवखोल. तर या नावावरूनच तुम्हाला या ठिकाणाचा थोडाफार अंदाज येईल, मात्र त्याची सविस्तर माहिती आपण तिथे जाऊनच पाहू. तर त्याचा इतिहास आणि तिथे जे आता काही वस्तुस्थिती आहे ती आपण तिथे जाऊन पाहूया. तर चला भेट देऊया देवखोल गावाला. देवखोल गावच्या मंदिराला तुम्ही भेट देता तेव्हा तुम्हाला जाणवतं की या गावाला निसर्गाने आपल्या कुशीत विशेष असं सामावून घेतलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी जाताना नेहमीच मला खूप उत्सुकता असते. देवखोल हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात येतो. तेथे जाण्यासाठी गाडी मार्ग जास्त उपलब्ध नाहीत. शासनाकडून थोडं दुर्लक्षित असा हा गाव आहे. मित्रांनो, जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रत्येकाने अशा नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना आवश्यक भेट दिली पाहिजे, असं मला तरी वाटतं. कारण त्यामुळे आयुष्यातील खरं सुख काय आहे ते अशा ठिकाणांवर गेल्यावरती समजतं. या भागात निसर्गाने भरभरून असे रंग उधळले आहेत. हे पहा, या गावचं प्रवेशद्वार आणि इथे या पांडवकालीन मंदिराचं फलक आहे, मात्र तो सध्या जमीनदोस्त आहे. आणि हा रस्ता पहा, पण तो पण पहा किती खराब अवस्थेत आहे. त्यामुळे या पांडवकालीन मंदिराला भेट देण्यासाठी शक्यतो खाजगी वाहने वापरा, कारण जरी जास्त गाड्यांची ये जा होत नसली या रस्त्याने तरी म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांपासून अगदी थोड्याच अंतरावर हे इतकं ऐतिहासिक पांडवांनी निर्माण केलेलं मंदिर आहे. खूप पवित्र असं हे मंदिर आहे. तसेच या निसर्गाचा आस्वाद घेत आपण नकळत या हर्ष उल्हासात या मंदिरात पोहोचतो. मंदिराजवळ खूप मोकळी जागा आहे. वाह, अप्रतिम, खूप सुंदर मंदिर आहे. हा पहा, आजूबाजूचा परिसरही हिरवगार आणि खूप शांत आहे. सुट्ट्यांमध्ये कितीतरी पैसे खर्च करून त्या रिसॉर्टच्या पाण्यामध्ये डुंबण्यापेक्षा या अशा ठिकाणांवर खरी मजा असते. अशा ठिकाणांवरतीच आपल्या जीवनातील बरीच गुपितं दडलेली असतात. ते पहा, मंदिराच्या आवारात असलेलं सुदामा आणि श्रीकृष्णांचं कालियामर्दन करताना ते दृश्य मूर्तिकलेतून अवतरलेलं आहे. ही वास्तू 19व्या शतकातली आहे, मात्र त्यामागे अजून एक वास्तू आहे, ती खूप प्राचीन आहे. पण आपण हे सगळं आणि अजून बरंच काही आहे ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण ते आपण नंतर पाहू. पहिल्यांदा आपण श्री काळभैरव मंदिरात जाऊन येऊया. चला. पांडवांनी घडवलेल्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच हे काळभैरवांचे मंदिर आहे. तेही पांडवकालीन आहे बरं का. तुम्ही श्री भगवान शंकरांच्या जुन्या मंदिरांचं थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला कालभैरवांची, त्याचप्रमाणे नंदी आणि गणपतीची मूर्ती शक्यतो सर्वच ठिकाणी मंदिराच्या बाहेर त्या मंदिराजवळ पाहायला मिळते. हा पहा, इथे या मंदिराची माहिती देणारा फलक आहे. तर हा फलक पहा, ह्याच्यावरती लिहिलेला आहे श्री कुसुमेश्वर सेवा मंडळ देवखोल. आणि आपण भेट देत असलेले श्री कुसुमेश्वर देवस्थान पांडव वनवासात असताना पांडवांनी स्थापन केले, अशी या भागातील भाविकांची श्रद्धा आहे. नितांत रमणीय निसर्ग सुंदर ठिकाणी असलेले हे मंदिर काळाच्या ओघात भग्न झाले होते, परंतु भाविकांच्या सहकार्यातून त्याची पुनर्बांधणी सुरू झाली.
1981 सालापासून जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू झाले आहे. तर इतकी माहिती या फलकावरती दिलेली आहे. तर चला आता महादेवाचं दर्शन घेऊया. महादेवाच्या मंदिराबाहेर ही छोटी देवळं दिसत आहेत. त्यातील मूर्त्याही उत्खननात सापडलेल्या आहेत. या मंदिरात एक महाशिवरात्रीचा उत्सव वगळता लोकांची गर्दी फार कमी असते. हे मंदिर इतकं पुरातन आहे, याचा संबंध प्रत्यक्ष महाभारताशी आहे. श्रीकृष्णाच्या काळातील या जिवंत खुणा आहेत. तरी मात्र या मंदिराबाबत आजूबाजूचे गाव वगळता फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे. मंदिरात गाभाऱ्याकडे जाताना अजून एक प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. दोन्ही बाजूस कृष्णमूर्ती व सिंहाचे मुखवटे सुशोभित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अजून काही देवी देवतांचे तुम्हाला दर्शन घडते. हे पहा, या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे गाभाऱ्या व्यतिरिक्त गाभाऱ्याबाहेर देखील पांडवकालीन एक शिवलिंग आहे. तर हा आहे या मंदिराचा गाभारा. तर ते पहा, गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला एक अप्रतिम चित्र पाहायला मिळतंय. खूप सुंदर चित्रकला आहे. तर शूटिंग आणि माहिती नंतर देतो. पहिल्यांदा महादेवासमोर डोकं टेकायचं आहे मला. तर मंडळी, त्या गाभाऱ्याबद्दल भाविकांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की जर कोण्या वर्षी दुष्काळ पडला किंवा पावसाळा ऋतू सुरू होऊनही पाऊस पडत नसेल तर देवखोल गावातील गावकरी व आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र येऊन हा गाभारा पाण्याने भरेपर्यंत महादेवाला पाण्याचा अभिषेक करतात. आणि नवल म्हणजे हा गाभारा पाण्याने भरल्यानंतर महादेवाने एकदाही आपल्या भाविकांना निराश केलेले नाही. प्रत्येक वेळी महादेव भक्तांच्या हाकेला धावून येतात, असं इथल्या रहिवाशांचं आणि भाविकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत माझा भाऊही आला आहे दर्शनाला. प्रथमेश. तर इथे आल्यावर या मंदिराबद्दल अशी माहिती मिळते की हे मंदिर पांडवकालीन जरी असले तरी या मंदिराचा जीर्णोद्धार 19व्या शतकाच्या उत्तरार्धात करण्यात आले. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय माननीय रामचंद्र पांडुरंग दिवेकर यांचं होतं. ते 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिगत नेत्यांचे निरोप पोचवायचे काम करायचे. त्यानंतर ते या भागात समाजकार्य करून विकासासाठी खूप वर्षे झटत राहिले आणि त्यांनी त्यावेळी 14-15 लाख रुपये वर्गणी जमा करून या मंदिराचे जीर्णोद्धार करून घेतले. तर त्यावेळीच या नवनाथांच्या मूर्त्यांची स्थापना इथे करण्यात आली. त्या बाजूला कालभैरव मंदिरासमोर खूप महत्त्वाचे असे महाभारतातील पुरावे, ते म्हणजे पांडवांनी घडविलेल्या ह्या मूर्त्या. तर हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे. मात्र या पांडवकालीन मंदिराच्या परिसरामध्ये ज्या काही मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत त्याही त्या काळातीलच आहेत. त्याच्याबद्दल तिथल्या स्थानिकांकडून असं सांगितलं जातं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धातच या गावच्या विविध भागात, जसे की जंगलात, देवळाच्या परिसरात, स्मशानभूमीत, जिकडे तिकडे अनेक ठिकाणी अनेक मूर्त्या जमिनीतून बाहेर येत होत्या किंवा आढळून येत होत्या. मग त्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. तर त्या मूर्त्यांच्या अशा सारख्या प्रगट होण्याने गावकऱ्यांनी काही भागात उत्खनन केले. त्यातही त्यांना आणखी काही मूर्त्या सापडल्या. तसेच जमिनीतून आपोआप वर आलेल्या किंवा गावच्या परिसरात काही सापडलेल्या अशा सगळ्या मूर्त्या या पांडवकालीन मंदिराजवळ संग्रहित केल्या गेल्या. अशा प्रकारे हा हिंदुस्थानाचा इतिहास म्हणजेच महाभारतातील पांडव कलेचे हे अप्रतिम पुरावे इथे जपलेले आहेत. तर आता पहा हिंदुस्थानातील हा सर्वात मोठा खजाना, ते म्हणजे ते पहा त्या काळातले वेगवेगळे प्रसंग त्या शिल्पकलेमध्ये साकारलेले आहेत. खूप रेखीवस्त शिल्पकाम केलेलं आहे यामध्ये. जसं यात एका हातात तलवार, त्याचप्रमाणे शिल्पात शिकार करताना दिसत आहे. तर बऱ्याच शिल्पांमध्ये स्त्री पुरुष सहज ओळखायला येते. काहींमध्ये धनिष्ठ असं बसलेले पुरुष आहेत, त्याचप्रमाणे देवी देवता पाहायला मिळतात.
त्याचप्रमाणे त्या काळामध्ये घडणाऱ्या अनेक घटना त्यांनी या शिल्पांमध्ये साकारलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास केला तर त्या काळातील बरेच असे पुरावे आपल्याला सापडू शकतात किंवा अंदाज लावता येईल. या शिल्पकलेतून त्या काळची जीवन पद्धती समजण्यास खूप मदत मिळेल. त्याचप्रमाणे त्यांचे राहणीमान किंवा त्यांच्या मते देवी देवता कशा दिसायच्या असे खूप रहस्य उलगडू शकतात. मात्र या अशा गोष्टींचा संशोधनात्मक अभ्यास होणं गरजेचं आहे. बस इतकंच म्हणेन, आपल्या पूर्वजांनी दिलेला संस्कृतीचा खजाना आपल्याला जपायचा आहे. आणि हे पहा, खांबाप्रमाणे दिसणारे हे दगडही सापडलेत, ज्यावर रेखीव असं नक्षीकाम केलेलं आहे. खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे यावरती. यावरून असं म्हणता येईल की हे या मंदिराच्या जीर्णोद्धार होण्यापूर्वीच्या मंदिराचे अवशेष असावेत, किंवा इथे त्या काळी या जागेवर एखादी अवाढव्य वास्तू किंवा जुनं मंदिर किंवा एखादी गडी वगैरे काहीतरी असेलच. तर या सर्व शिल्पाच्या बाजूला हा जो तलाव आहे तो 19व्या शतकामध्ये खोदलेला आहे आणि या तलावात 12ही महिने पाणी असतो. तर हा आहे आपल्या भारताचा, आपल्या हिंदुस्थानाचा खरा खजाना. पाश्चात्य देशामध्ये 300-400 वर्षापूर्वीची एखादी वस्तू जर सापडली तरी अँटिक पीस म्हणून त्यांच्याकडून त्या वस्तूचं जगभर गाजावाजा केलं जातं आणि दुर्दैव म्हणजे आपल्यालाही त्या वस्तूचं नवल वाटतं. मात्र हजारो वर्षापूर्वीच्या इतक्या समृद्ध अशा संस्कृतीचे पुरावे कितीतरी आपल्या आजूबाजूला आहेत. मात्र त्याकडे आपल्याकडून आणि आपल्या सरकारकडून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. तसेच त्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा हा जो गाव आहे देवखोल गाव, त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जर उत्खनन झालं किंवा जर काही शोध घेतला आपण, तर मला वाटतं की अजूनही मूर्त्या सापडू शकतात बहुतेक, कारण खूप पुरातन असलेले गाव आहे. आता ह्याला जे देवखोल नाव पडलंय ते कोणी ठेवलंय आणि कधीपासून आहे याचा नीट उलगडा काही इथेही आल्यानंतर आमच्याकडून झाला नाही. पण जर तुम्ही हे नाव नीट पाहिलं देवखोल, तर त्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येतो की या नावाचा, या गावच्या नावाचा आणि या मंदिराचा नक्कीच संबंध आहे. तर हा आहे भारताचा खरा खजाना. त्याचप्रमाणे महाभारताचे जिवंत असे पुरावे. सुंदर असं ठिकाण आहे. इथे भेट दिल्यानंतर मनाला खूप शांती भेटते, कारण आजूबाजूचं वातावरणही खूप सुंदर आहे. तर मंडळी, ह्या आणि अशा कित्येक वास्तू आपल्या भारतामध्ये आहेत ज्यांच्याकडे आपल्याकडून किंवा सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. तर यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता हे एवढे पुरावे आहेत तिथे महाभारतातले, तरी जर आपण नाकारत असू, त्याला फक्त एक दंतकथा मानत असू, तर कुठेतरी आपलं चुकतंय. तर जास्तीत जास्त लोकांनी इथे भेट देणं गरजेचं आहे. आणि हा इतिहास आहे आपला, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर ह्यात जर वास्तू परदेशात आढळल्या असत्या तर त्या आतापर्यंत जगप्रसिद्ध झाल्या असत्या. मात्र आपण भारतीय तेवढे आक्रमक नाही. मात्र यांच्याकडे लक्ष देणं, आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी तुमच्यासमोर अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला जरूर कळवा. आणि अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. त्यासाठी एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. जय शिवशंभू.